हा बघा इकडचा आहे ना, इकडचा झाला फिट प्रॉपर. आता तिकडचा खोलतोय. हे बघा ऑइल आणलं, ऑइल फिल्टर झाला आणि हा फिल्टर आणला, एअर फिल्टर. आता गाडी तिच्या समोर उभी, त्याला दाखवलं मी गाडी ही आहे आणि हा दुसरा दिला. गोप्रो का येत ना, गोप्रो आमच्याकडे आता आहेत ना. हा उडदाचे पापड चालू झालेत आणि आता इकडे पापड चालू आहेत, तर कॉम्पिटिशन चालू आहे सगळीकडे. बस तर पापडांची तर सुरुवात झाली. आणि मेन काय माहिती का, आजच्या दिवसाचं शेड्यूल आता आपल्याकडे सुरू झाले ना, आता बाकी सगळ्यांकडे एकाने बघितलं म्हणजे आपल्याकडे असं नाही, कोणाकडे एकाचं चालू झालं ना की सगळीकडे चालू होतं. तर मेन आपल्या गाडीची जी सर्व्हिसिंग पेंडिंग झाली होती, आला होता 17 तारखेला, आजची आली मला वाटतं आय थिंक सो 25 तारीख. जे कामं पेंडिंग झाली होती ना, व्हिडिओज होत्या लग्नाच्या वगैरे बनवायच्या, बरेचशी अजून कामं होती, ती कंप्लीट करून घेतली. त्यात मुंबईला गेली, त्याच्या आधीचा व्हिडिओ बघितला असेल, गाडीचं सगळं होतं त्यासाठी. त्याच्यामुळे आता आज मुहूर्त लागला, त्याला फोन केला, सांगितलं येतोय बोलू मी. त्यानंतर तो आता गाडीचे प्रॉपर ऑइल वगैरे चेंज करू, सगळं सर्व्हिसिंग करून घेऊ. मेन हा बघ कुलंट पण झालंय कमी. अरे यार हे काय लागलं रे, हे बघ लक्षात ना माझा, हे कसं जायचं बघायला लागल. ते खराब झालं यार, कावळ्या सगळं लागलंय. आणि मेन हा गाडचा हा नट पण क्रॅक झालाय, तो पण हे करायला लागला. तर बघूया काय होतंय. ते ह्याच्याकडे जायला लागते काढायला दुसरीकडं, की तिथे निघतोय. निघाला तर बरं आहे, तो पण ट्रेननी काढतो. आणि परत तो गाड चेंज करायचा आहे, त्याच्यामुळे तो परत सगळं आहे असं काम बेसिक सर्व्हिसिंग. आणि गाडीचे बेरिंग वगैरे पण सगळं चेंज करू बोलून, म्हणजे सगळं नवीन होऊन जाईल एकदम. तर असं सगळं आहे. आणि मेन 2 फ्रेम आहेत त्या द्यायच्या आहेत, त्या बनवून घेतोय. त्यामुळे आता काही गोप्रो लावत नाही, गोप्रो इथेच डायरेक्ट जाऊया तिकडे सर्व्हिसिंग पाठव. त्याला बोलून मी घेऊन येतो वस्तू बजाजच्या सर्व्हिस सेंटर, काय बोलतो यार डीलर पण ना, तिथं स्क्वेअर पार्ट घेऊ, जे हवेत ते आपल्याला आणि जाऊया. आणि आपली रनिंग बघा एवढी झाली होती 36,709, म्हणजे जवळपास आहे ना एक 350 ते 4.5 पर्यंत गाडी चालली. आणि अजून चालली असते आपली गाडी, 6,000 क्रॉस करून केली असते. जर आपण पुढे गेलो असतो ना तर 6,000 क्रॉस केली असते. चलो असू द्या, सगळं गाडीचं करून आणू. यार हे डाग पडलेत ना, हे सगळं पुसून काढायला लागलं, बघायला पाहिजे. चल गाडीला वॉश पण करून हाताबरोबर सगळं. तर गुड मॉर्निंग सर्वांना, अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आता सध्या तरी आहे मी घरी, तर पुढला प्लॅन बघू, चालू आहे पुढे जायचं आहे, ते काय होतोय बघूया, विचार करतोय. आणि तुम्हाला पण बघायला भेटेल. ठीक आहे, हे बघा ऑइल आणलं, ऑइल फिल्टर झाला आणि हा फिल्टर आणला, एअर फिल्टर. आता गाडी तिच्या समोर उभी, त्याला दाखवलं मी गाडी ही आहे आणि हा दुसरा दिला. अरे यार काय रे गडबडच आहे, आता परत जायला लागेल तेवढ्या कामासाठी. हा गाड आहे ना आपला, हा थोडा बेंड आहे, पाठी घ्यायचा बेंड काढायला लागेल. आणि हा आहे ना इकडचा, त्याचा नोट अडकला आतमध्ये, हा बघा दिसला काय, इकडून येत नसेल. हा आतमध्ये दिसत क्रॅक झालेला, तो नट काढायचा आहे. त्याच्यामुळे हा व्हायब्रेट होता, पूर्ण बांधून ठेवलेला सगळा, हा चेंज करायचा आहे. असंच सगळं घेऊन आलो तिथून बांधून झालं. त्याच्यानंतर त्या फ्रेमच्या ते डिझाईन होत्या त्या त्यांना दिला प्रिंट आउट काढायला. त्यांना मला प्रिंट आउट काढा, मी येतो बोलून न्यायला. त्यांचं एक झालं, म्हणजे इथून हे कम्प्लीट करून तिकडे जाऊन त्या करायच्या. फ्रेम मी घेऊन आलो, फ्रेम बनवून लगेच देऊन टाकायचे, कारण आज दिवसभरात सगळे धावपळच आहे मध्ये. संध्याकाळी बघू, संध्याकाळी दुसरीकडे जायचं प्लॅन चालू आहे. अमृताने पण एक बोलवलेलं, तिचा विला आहे ना तिकडे जायचं होतं. तिथून 8 आपला टाइम भेटला ना, तिथून जाऊन ना तुला संध्याकाळी जायचं तेव्हा तिकडे जाऊया. तो पण मस्त आहे, 3 का 4 BHK विला तिने आता घेतलेला. त्याच्यामुळे तुम्हाला दाखवेन मी, कोणी येत असेल तर तुम्ही येऊ शकता कॉन्टॅक्ट करून डायरेक्ट. आता फ्री होतोय का संध्याकाळी जातं किंवा उद्या जातोय, पण स्पेशल तुम्हाला दाखवेल, शूट करेन मी प्रॉपर. चलो सध्या गाडीचं काम करून घेऊ कम्प्लीट, कारण हे महत्वाचं आहे. आणि आता टायर मधल्यात ना बेरिंग पण चेंज करतो, कारण सगळ्या ज्या होत्या ना त्या गाडी सोबतच्या होत्या, त्याच्यामुळे त्या बेरिंग पण टाकली ना एकदम ओके होऊन जाईल. आणि हा टायर आता ओपन केला बघतोय ना, आणि रनिंग झाली ना जवळपास 9 महिने झाले टायरला. टायरला असे छोटे छोटे बबल पकडलेत, गडबड आहे भाई, चेंज करून घ्यायला लागेल. तो त्याने हात लावला मला, ते बघ बोलते बबल पकडले छोटे छोटे. ते वॉरंटीमध्ये टायर, कारण 9 महिनेच झाले, वर्षाची जास्त वॉरंटी येते. जाताना ते MRF मध्ये भेटून जातो, घरी गेल्यावर बिल बघायला पाहिजे फक्त, कारण तो क्लेम करून डायरेक्ट टायरच नवी देईल. कारण आपली रनिंग पण एवढी झाली, आता आलेत बबल. चलो बघूया काय होतंय. कसं आहे, करायला गेलो ना की एक एक नवीन येतो.
घरी पण आहे त्यावर शिकलो या गाडीवरती एक नंबर. आता काय फिल्टर आहे ना तो चेंज करून आणतोय तुम्हाला मी काम आटपतोय तुम्हाला घेऊ नये मला आणतो बोलतो सर आणि तिला BS4चा आपला हवा BS6 गाडी समोर उभी आहे मी सांगतोय तरी पण चुकीचा तिला. ह्या फिल्टरचा बघा काय झालं बघा पूर्ण फुल धूळ एकदम बेकार. आणि हा पेट्रोलचा फिल्टर होता. मेन गाडचे नट काढायचे राहिले तिथे इथं नाही तिथे बायपासला बघतोय आता. बाकी झालं सगळं ऑल डन. नेक्स्ट डे तर बघा हा गाड आहे ना हा गाड घेतला राईट साईडचा. हा पण काल सरळ करायला गेलो हा इथूनच बेंड आहे नेमका आणि तो पण नट क्रॅक झाला आतमध्ये. तिकडचा पलीकडचा ऑलरेडी झालेलाच आहे त्याच्यामुळे बोला डायरेक्ट गाडच चेंज करून टाकू कारण हा नेमका हा जॉईंटवर आहे ना हा सरळ नाही होता हा क्रॉस आहे. तुला जाऊ दे मरू दे. 280 रुपयाचा गाड आहे बघता त्यामुळे गाड घेतला हा. बाकी गाडीची सर्व्हिसिंग काल पूर्ण झाली पण ते तो एक नट आणि हा इकडचा एक नट ह्या दोन गोष्टी अडकल्यात. आता काय करतोय काल गेलो होतो गाडी सर्व्हिसिंग केली पण तो काही भेटला नाही त्यामुळे आता पहिले ते नट काढून घेतोय आणि गाडी जाऊन साईडकडे फिटिंग करून ती बेसची लाईट आहे ना ती पण लागून राहते कारण तो पास्टा टायर खोदला ना की ते रिंगला काय प्रॉब्लेम होते माहिती नाही पण ती बेसची लाईट लागून राहते. पण काल कशा त्या बेरिंग वगैरे सर्व टाकलं ना नवीन कारण गाडी घेतल्यापासून मला वाटतं बेरिंग वगैरे चेंजेस केले नव्हते तर सगळा टोटल चेंज केला त्याच्यामुळे जरा बेरिंग वगैरे टेन्शन नाही बघायला नको. त्या आधीच्या पण सगळ्या दिसून म्हणजे आलत्या आटपत आलत्या एवढं पण नाही पण होते आपण बोललो चल बदलून टाकू हाताबरोबर. सस्पेन्शनचा आहे ना मागचं फक्त थोडंसं प्रॉब्लेम वाटतं कारण तो बघूया सध्या तरी ठीक आहे नंतर एकदम वाटला तर चेंज करून टाकू बाकी तो ऑल गुड. पहिलं हे आजचं महत्वाचं काम आहे ते करू. एखादं व्हायब्रेशन एवढं होतंय ना ते कानाला किरकिर किरकिर नको होते पण तो कालच्या ब्लॉगमध्येच आजचा ब्लॉग कंटिन्यू करतो कारण का तो ऑलरेडी छोटा झालता बोलतो त्याच्यात परत 2 कंटेनर सेपरेट करणार ना म्हणून एकच करतोय. आता इथून चाललोय त्या ह्याचे त्याला नाव पण विसरतो पिंपळ वाटावर आहे तो नट काढून घेऊ आणि मग पुढे साईडकडे जाऊ. हा बघा इकडचा आहे ना इकडचा झाला फिट प्रॉपर आता तिकडचा खोलतोय ह्या साईडचा इकडे पण सेम प्रॉब्लेम. बाईक पण एकदम प्रॉपर वॉश झाली नो टेन्शन कारण ते आल्यापासून गाडी धुतलीच नव्हती आणि मेन गाडीचे हे गार्ड राहिले होते गार्ड पण बसले. आत थोडा आहे ना नवीन लावलाय पण हा थोडा आतमध्ये बसलाय थोडा अजून बाहेर आवाज पण ठीक आहे असू दे रात्री त्याला ऍडजस्ट करू आणि मग बघूया कसं होतंय. बाकी आता गाडी एकदम चकाचक. चलो ठीक आहे इथपर्यंत व्हिडिओ बघितला इथून चाललोय घरी बाकी कायच ना आता काम. संध्याकाळी आहे मोनूचा बड्डे बघूया जर केला शूट तर तो ब्लॉग वेगळा शूट करू. इथपर्यंत व्हिडिओ बघितला व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉग मध्ये. आतासाठी बाय बाय.